नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खोज मास्टर न्यूज मध्ये। एका छोट्याशा रोपट्याची सुरुवात आणि आज त्या रोपट्याचं रूपांतर एका विशाल वटवृक्षात झालं आहे। आज महेश परिवाराला 25 वर्षे पूर्ण होत आहेत आणि हाच दिवस आहे एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वाढदिवस, डॉक्टर सुभाष भाऊ लोहिया यांचा। शारंगधर नगरीच्या या पुण्यभूमीत जिथं महाराजांची ओळख आहे, तिथं महेश परिवारानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। शून्यातून विश्व उभं करणारा योद्धा डॉक्टर सुभाष लोहिया। ना कुठला राजकीय वारसा, ना कुठली मागची संस्था, तरीही या माणसानं फक्त आपल्या कर्तृत्वावर महेश परिवाराचं स्वप्न उभं केलं। शिक्षण, सहकार, समाजसेवा आणि वैद्यकीय सेवा या सगळ्यात त्यांनी स्वतःचं नाव कोरलं। आज महेश विद्या मंदिर हे गुणवत्तेचं प्रतीक आहे, शिस्त, संस्कार आणि प्रगतीचा मार्ग दाखविणारी संस्था। डॉक्टर लोहिया यांच्या नेतृत्वात महेश परिवाराची वाटचाल होत आहे। नेत्रदीपक आणि प्रेरणादायी शाळेच्या प्राचार्य सौ ज्योतिताई मंत्री आणि उपप्राचार्य श्री गायकवाड सर यांची शिस्त आणि समर्पण म्हणजे प्रगतीचा पासवर्ड। महेश अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटीने शेकडो युवकांना उद्योग, महिलांना स्वावलंबन आणि समाजाला आर्थिक आधार दिला। जिथं कुणी अडले तिथं मदतीला धावणारा हात, हेच सुभाष भाऊंचं खरे रूप आहे। राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपली छाप सोडली। पक्षाची जबाबदारी, जनतेची सेवा आणि डॉक्टर म्हणून केलेली निरंतर सेवा। महेश सेलिब्रेशन, वेअर हाऊस, इंटरनॅशनल स्कूल आणि आणखी नवीन उपक्रम यशाची नवी शिखरं गाठत आहेत। आज महेश परिवाराला 25व्या वर्धापन दिनानिमित्त आणि डॉक्टर सुभाष लोहिया यांच्या वाढदिवसानिमित्त आमचं मनपूर्वक कृतज्ञ आणि शुभेच्छा। तुमचं आयुष्य निरंतर यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, हीच प्रार्थना। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आपलं स्थान ग्रहण करावं। सन्मान्य श्री गजाननावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। सन्मान्य श्री सारंगजी माळी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित अध्यक्ष महेश अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। सन्माननीय डॉक्टर मंत्री सर
यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सरांना मी विनंती करतो की त्यांनी श्री प्रसन्नजी सावजी सर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. त्यानंतर रसाळ सरांना मी विनंती डॉक्टर मधुकरजी सांगाडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी करावं विनंती करतो. श्री यांचा सत्कार ऋतुजा वाळूकर करेल. श्री सारंग सावजी यांचा सत्कार नम्रता माल करेल. श्री अभिजित दाखारीश चरखा यांचा सत्कार ऋतुजा वाळूकर करेल. डॉक्टर शुभम मान, डॉक्टर पियुष रिंडे, अशा प्रकारे संग्राम मेहकर च्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार साहेबांना शुभेच्छा द्याव्यात कराव्यात. यानंतर नूरखा आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन साहेबांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. पत्रकारांच्या वतीने श्री रमेशजी चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय श्री कृष्ण अण्णा मंजुळकर भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन साहेबांवरती शुभेच्छांचा वर्षाव करा. बॅचचे वर्गमित्र म्हणजे सन्मान्य श्री गोपालजी मोदानी सर, वराळे सरांची बॅच, सरांचे वर्गमित्र सन्मान्य श्री गोपालजी मोदानी सर विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. खरं म्हणजे आपल्याला बघायला मिळत आहे की कुठलं क्षेत्र असतो, सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रातून व्यक्ती हा इथे या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. त्यावरून